कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणची पूजा केली होती. त्या दिवशी मी प्रसाद बनवलेला सत्यनारायणसाठी. ते आज मी तुमच्यासोबत शेअर करते की कसा बनवला. तर मी 1.25 कप इथं तूप घेतलेलं आहे. त्यामध्ये 1.25 कप रवा घातलेला आहे. थोडे ड्रायफ्रूट त्या तुपामध्ये छान परतून घेतले आणि ब्राऊन कलर येईपर्यंत, नंतर आपल्याला हे लालसर ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला रवासुद्धा परतून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये छान असा कलर आला नंतर आपल्याला गरम दूध मी साईडच्या गॅसवर केलेलं होतं, जे की 1.25 कप यामध्ये टाकून घेतलं आणि छानपैकी मिक्स केलं. आणि आता यामध्ये जर गुठळ्या झाल्या असेल तर असं चमच्याच्या साहाय्याने आपल्याला मोडून घ्यायचे आणि छान एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये साखर राहिलेली आहे टाकायची. आता हे पूर्ण मिक्स केल्यानंतर मी साखर टाकणार आहे. त्या साखरसुद्धा आपल्याला 1.25 कपच टाकायची आहे. आणि ड्रायफ्रूट राहिलेले होते ते पण टाकून घेतले आणि 1.25 कप जे की वाटीचं प्रमाण मी घेतलेलं होतं ना, किंवा तुम्ही कोणतंही घेऊ शकता. छानपैकी साखर टाकून मिक्स केलं आणि थोडेसे ड्रायफ्रूट